पुढची बातमी बघूया। तनिषा भिसे मृत्यूच्या प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। पुण्यामधल्या अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालाय। दरम्यान ससून रुग्णालयाचा अहवाल समोर आला असून यामध्ये डॉक्टर घैसास यांना दोषी ठरवण्यात आलं। तनिषा भिसे यांना वेळेवर ॲडमिट करण्यात आलं नाही। त्यांच्या उपचारांमध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपकाही ठेवण्यात आलाय। या अहवालाच्या आधारावरती गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समोर येत आहे। मात्र आता डॉक्टर घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यामुळे आयएमए आक्रमक होण्याची सुद्धा शक्यता आहे। याआधी आयएमएच्या महाराष्ट्र अध्यक्षांनी डॉक्टर घैसास यांचा दोष नसल्याचं म्हटलं होतं। त्यामुळे आता आयएमए नेमकं काय पाऊल उचलणार याकडे लक्ष लागलंय। पहिला गुन्हा उशिरा का होईना दाखल झालाय त्याचं मी स्वागत करते, कारण का ती महाराष्ट्राची लेक आहे। एका हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना ज्या पद्धतीने आता निर्दोष साबित करण्यासाठी जी काय प्रयत्न चालले ते अतिशय दुर्दैवी आहे। अनेक अहवालांमध्ये न अडकण्यापेक्षा सत्य जे आहे त्याच्यावर आपण फोकस राहूया। या अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या डोळ्याच्या समोर झालेल्या आहेत। कुठला अहवाल काय म्हणतो ह्याच्यात न अडकूया नको। आपण फक्त जे सत्य आहे ते सत्य बाहेर आलं पाहिजे। दरम्यान सर्व अहवाल पाहून रुग्णालय दोषी असल्यास रुग्णालयावरती सुद्धा कारवाईची मागणी करणार असल्याचं भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी सांगितलंय। तर हॉस्पिटलला पण त्यांनी सांगितलं की या हॉस्पिटलमध्ये असं झालं, त्या हॉस्पिटलला असं झालं। पण सूर्याला तर मी स्वतः त्या ठिकाणी होतो। सूर्याला ॲडमिट केल्यानंतर त्यांनी इमिजिएट त्या ठिकाणी कुठलाही पैसे न मागता ट्रीटमेंट चालू केली आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्या ठिकाणी 2 मुलींना त्या ठिकाणी जन्म दिला गेला। मला असं वाटतं सूर्यानी पण आजीच बागडू दिले असतील, त्या मुली पण आज जिवंत दिसल्या असतील। त्यामुळे सूर्या किंवा इतर हॉस्पिटल यात दोषी असू शकत नाही असं मला वाटतं। जे 4-5 अहवाल आलेत तुम्ही तरी ते वाचलेत का? मी 5वा अहवाल अजूनपर्यंत वाचलेला नाही आहे। मी 4 अहवालांच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे। त्याच्यामध्ये हॉस्पिटल्स दोषी आहेत। पहिल्या 3 अहवालामध्ये जे काही सांगितलं त्या डॉक्टर्स दोषी आहेत। या अहवालाचा जो गाभा असेल त्या गाभ्यानुसार हॉस्पिटल दोषी जर असेल तर 100% आम्ही हॉस्पिटलसाठी या ठिकाणी 100% प्रयत्न करणार आहोत। तर डॉक्टर घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे आता इतर रुग्णालये जी आहेत ती सुद्धा पोलिसांच्या रडारवरती आली आहेत। सूर्या रुग्णालय, मणिपाल रुग्णालय, इंदिरा आयव्हीएफ या रुग्णालयांना सुद्धा नोटीस दिली जाणार आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या संदर्भात माहिती दिली। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाशी संबंधित इतर रुग्णालयांची माहिती सुद्धा गोळा केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।